सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि मोठ्या जनसहभागातून पार पडली. विश्रामबाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असा निर्धार व्यक्त करत प्रत्येक पालकाने आपल्या मुलासह परिसरातील इतर बालकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 53,887 बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी 289 पोलिओ बूथ, 839 कर्मचारी, 229 गृहभेट पथके, 25 मोबाईल टीम आणि 55 ट्रान्झिट टीम कार्यरत आहेत. बेघर, स्थलांतरित, वीटभट्ट्या आणि ऊसतोड कामगारांच्या वस्तीवरील बालकांसाठी विशेष मोबाईल आणि नाईट टीमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कोविड-19 या काळात कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या महानगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी स्वर्गीय विश्वास कांबळे यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुढील 5 दिवस गृहभेट मोहीम राबवून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला आहे. निरोगी बालक सशक्त भारत. चला प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी बनवूया. पारस मुथा यांचा रिपोर्ट.